पहिल्या मॅच मध्ये ते 0 आउट झाले ते खंत व्यक्त केली त्यांनी. ते काय थोडं 2 दिवस झाले स्पर्धेचं व्याप त्यांच्या पाठीमागे प्रॅक्टिस थोडी नव्हती. समीर समीर चव्हाण आपणास काय झालं आहे? आपण लांब जाऊन बसलेत. दादा समीर दादा समीर चांगली बॅटिंग करा आपण आता करावी लागणार आहे. आता तरी चांगलं यावी आपली मिड ऑफला क्लिअर केलं आणि लॉंग चेंडूला खेळून काढलाय. त्या ठिकाणी शॉर्ट मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलं. या फटक्यासाठी एकच धाव मिळेल. इथून मात्र जर पाहायला गेलं तर षटक क्रमांक पहिलं इथून समाप्त झालं. एक धाव आली शेवटच्या चेंडूवरती. एकंदरीत झालेली संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करते आपण पाहतोय जोगेश्वरी ही टीम. हे देखील आपण पाहतोय मुंबई विभागामधून खऱ्या अर्थानं दूरवरचा प्रवास करून या ठिकाणी या स्पर्धेला खेळण्यासाठी खऱ्या अर्थानं इथे उपस्थित झाली आहे. आपण पाहतोय ऑर्गन डोनेट ट्रॉफी 2024 हे भव्य दिव्य असं आयोजन खऱ्या अर्थानं आयोजकांचं कराल तेवढं कौतुक कमी आहे. प्रत्येक वेळी कर्जत 40+, 50+च्या सर्व आयोजक आहेत
जे हे सभासद ते मात्र एक वेगळी संकल्पना घेऊन दरवर्षी मात्र या स्पर्धेच्या निमित्तानं मात्र उतरतात आणि त्यांचा जे संकल्पना आहे ती अगदी आपण पाहतो सर्वांनाच हवी अविषय असणारी संकल्पना खऱ्या अर्थानं आपण पाहतो. त्या संपूर्ण आयोजकांचं खऱ्या अर्थानं कराल तेवढं कौतुक कमी आहे. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. अनंता करायचं होतं पाठवला येऊन फ्रंटचा हा फटका खेचायचा होता. प्रयत्न फसला गेला. चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला. डॉट बॉल. समोर टाकला होता फटका फसला हवेमध्ये. क्षेत्राची दूरवर येत अण्णा फिल्डिंग चांगली झाली. फर्स्ट बॉल तो मात्र स्टॉप केला. बिलकुल 2 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचते 2च्या सहाय्याने आपण पाहतो 15 ही धावसंख्या धावफलकावरती. आता आपल्याला 13 ही धावसंख्या माफी असेल 13 ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला बाल मिळतीये. दुसरे षटक प्रगतीपथावरती अण्णा आले दुसरे षटक हाताळण्यासाठी. आता खऱ्या अर्थानं दुसऱ्या षटकावरती देखील जबाबदारी तेवढीच वाढली गेली आहे. जबाबदारीने आता मात्र इथून सर्व सामने खेळायचे. कमी गतीने टाकला होता हवेमध्ये केले त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे जज करतात. कंप्लीट झाली आहे झेल. पहिला आदरा जोगेश्वरी टीमला फलंदाजीतून बाद होतील. फ्रँको हा देखील फटका हवेमध्ये परंतु नो मॅन्स लँड क्षेत्रामध्ये चेंडू. कोणताही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात नाहीये. तोपर्यंत दोन्ही बॅटर मध्ये आपण पाहतो सुरेख रन इन द बिटवीन विकेट आपल्याला पाहायला मिळतीये. 2 धावा चित्याच्या शकलाईनं हरणाच्या गतीने इथून कंप्लीट केल्या. 2 धावीनं धावफलक पुनश्च पुढे सरकेल. धावफलक जाऊन पोहोचत 15 वरती. दुसरे षटक प्रगतीपथावरती 15 धावा धावफलकावरती. अण्णा आणखीन एक अवे फ्रॉम द बॉडी. थोडासा दूरवरचा चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतो पॉईंट मधला क्षेत्ररक्षक थोडासा पॉईंट आणि गलीमध्ये हा फटका ट्रॅव्हल झाला होता. त्या ठिकाणी फंबल थोडंसं पाहायला गेलेलं परंतु एकच धाव मिळेल. अनंत आहेत गोलंदाजीसाठी. पाठीमागच्या बाजूने मारण्याचा प्रयत्न हा देखील आपण पाहतोय. डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक 2 इथे समाप्त झालं. अंतर आम्हाला सांगतात षटक क्रमांक 2 समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 15. 16 या धावसंख्येवरती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 16 ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. आपल्या कोटी प्लस संघटनेतर्फे चहाची व्यवस्था केलेली आहे. रमेश पवार, समीर चव्हाण, तुषार गोरे. चहा रमेश पवार. चहाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सर्व खेळाडूंना विनंती आहे आपण चहाचा आस्वाद घ्यायचा आहे. सदर चहा आमचे 40 प्लसचे आणि 50 प्लसचे सदस्य श्री रमेश पवार यांच्या तर्फे यांच्या सौजन्याने आम्हाला देण्यात आलेले आहेत.
त्यांचे आम्ही हार्दिक आभार मानतोय. खूपच सुंदर असा चहा, त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. हा चहा कर्जत मधील साईनाथ अमृतुल्य चहा इथून आलेला आहे. आपण सर्वांनी चहाचा आस्वाद घ्यायचा आहे. कर्जत मध्ये जे आम्ही आयोजन करतो ते सर्व संघांचं आम्ही चांगल्या प्रकारे स्वागत करतो. बॅट्समन नेम सांगा आम्हाला. नरेश आले बॅटिंगसाठी. समीर पवार तुमची वाट तुमचा मित्र सुशील बघतो, या लवकर. तो चहा घ्यायचा थांबलाय बघ, चहा आता घेऊन उभा राहिलाय. ये परत त्रास होईल. रमेश पवार चहा घ्यायला. समीर असा जर लांब राहिलास तर उद्या तुला खेळायला मिळणार नाहीये. इथे ये, इथे सेटिंग लाव तुझी. सुशील जाधव, अरे भाई जाधवचा भाऊ आहे म्हणजे ताकद फुल असणार, त्याच्यामुळे त्याच्या नावातच दम आहे. झाली. नरेश गोलंदाजीसाठी आणि स्ट्रायकिंग एंडवरती देखील नरेश हे पाठायला आता पाहणं योग्य असेल, परंतु हा चेंडू सरळ शरीरावरती आदळला आणि हाही लेग बाईकच्या स्वरूपामध्ये एक धावफलकामध्ये ऍड केली जाईल. म्हणजे 21 जागा आता धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. तिसरं षटक प्रगतीपथावरती नरेश यांचं. राजू सुर्वे आपण चहा घ्यायला यायचं इकडे. चेंडू होता, त्याला मात्र अलंग कार्पेट फटका सजवला. शॉर्ट मिड विकेट मध्ये थोडंसं फंबल झालं जरूर, परंतु चेंडूला अडवणी चांगली केली. एकच जाग इथे मात्र पाहायला मिळेल, म्हणजे 22 जागा धावफलकावरती. राजू सुर्वे आपल्यासाठी चहाची व्यवस्था केलेली आहे. आपण चहाचा आस्वाद घ्यायचा आहे, लवकर या. पहिला चेंडू हवेमध्ये केलं, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, फेकी थोडीशी वाईट पाहायला मिळते. फेकी जर का अचूक असती तर मात्र रिझल्ट वेगळं पाहायला मिळालं असतं. एकच धाव. न्यू बॅट्समन नेम 23 जागा धावफलकावरती.
24 धावा धाव फलकावरती या 2 धावा. हा देखील समोर टाकला होता, वरती चेंडू होता, मोठा फटका कन्वर्ट करायचा होता, परंतु या चेंडूमध्ये गती कमी होती आणि तिथून मात्र अगदी कमी गतीने टाकलेला चेंडू इथून निर्धाव देखील पाहायला मिळतोय. वाईट बॉल. ऑन साईडला फटका दमदार आहे, ताकद होती या फटक्यामध्ये, नजाकत देखील पाहायला मिळाली. स्कोअर लेग मधून डीप स्क्वेअर लेगला येतो हा. धावसंख्या जाऊन पोहोचली या चौकाराच्या साह्याने आपण पाहतो 29 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सलामीला गेलेला फलंदाज अगदी आपण पाहतोय नैनेश चांगली कामगिरी करतात. आपल्या संघाला खऱ्या अर्थानं तारण्याचं काम या टीमचं तारणहार बनून मात्र मैदानावरती चांगले बॅटिंग करतात. त्यांच्यावरती भरपूर सारा विश्वास खऱ्या अर्थानं दर्शवलाय टीमनं आणि त्या विश्वासाला साजेशी अशी कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुनश्च अगदी आपण पाहतोय पाठीमागच्या बाजूने लॉंग स्टॉप रिझन मध्ये चांगली फिल्डिंग सिंगल झाली कंप्लीट दुसऱ्या धावेसाठी आणि दुसरी धाव घेताना फलंदाज बादल. सर फलंदाज बाद कोणता, स्ट्रायकिंग एंड वरती की नॉन स्ट्राइक? स्ट्रायकिंग एंड वरचा फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतील. आता 30 धावा धाव फलकावरती चौथ्या षटक प्रगतीपथावरती खऱ्या अर्थानं धावसंख्येला थांबवलं गेलं. आता इथून कमीत कमी धावसंख्येवरती थांबवावा लागेल हाच उद्देश मनामध्ये धरून गोलंदाजी मार्कवरती संघाचे कॅप्टन संघाचे खऱ्या अर्थाने लीडर आहेत आणि ते मात्र आता गोलंदाजी करतायत. हा देखील चेंडू येतो हिट विकेट फलंदाज बाद. पहिल्या सत्रातील आपण पाहतो एक चेंडूचा टेलिफोन बाकी एखादा मोठा फटका आला पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतो फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. खऱ्या अर्थानं रासायनिक टीम आतापर्यंत यशस्वी आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या जर पाहायला गेलो तर आपण पाहतोय 30 धावा धाव फलकावरती 31 धावा धाव फलकावरती शेवटचा चेंडू आता शिल्लक या सत्रातील
जे या टीमचे कॅप्टन आहेत आणि कॅप्टननं मात्र चौथं षटक हाताळण्यासाठी घेतलं आणि चौथ्या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी राहिली. शेवटच्या चेंडूवरती देखील विकेट आली आहे रनआउटच्या स्वरूपामध्ये. 30 जागा धावतावरती आणि खेळाडू 40 आणि 50+. एक धाव आरोग्यासाठी खेळाडू 40 आणि 50+. पुन्हा एकदा तारुण्याकडे खेळाडू 40 आणि 50+. आरोग्यासाठी खेळाडू 40+50+. पुन्हा एकदा तारुण्याकडे खेळाडू 40+50+. एक धाव आरोग्यासाठी खेळाडू 40 आणि 50+. पुन्हा एकदा तारुण्याकडे खेळाडू 40 आणि 50+. संघटना आहे कर्जत तालुक्याची. एका जुटीत राहण्याची संकल्पना त्यांची. हीच संघटना आहे कर्जत तालुक्याची. गावागावातून संघ येती इथं, गावागावातून संघ येती इथं. नाही कशाची कुणाला असं. एक धाव आरोग्यासाठी खेळाडू 40+50+. पुन्हा एकदा तारुण्याकडे खेळाडू 40+50+. एक धाव आरोग्यासाठी खेळाडू 40 आणि 50+. पुन्हा एकदा तारुण्याकडे खेळाडू 40 आणि 50+. शेट्टी भाऊ आहे संघटनेचा अध्यक्ष. दिनेश कडू दादा संघटनेचा कार्याध्यक्ष. शेट्टी भाऊ आहे संघटनेचा अध्यक्ष. दिनेश कडू दादा संघटनेचा कार्याध्यक्ष. विनायक भाऊ दिलीप जाधव, विनायक भाऊ दिलीप जाधव. दीपक राणे कमिटीचे खात. एक धाव आरोग्यासाठी खेळाडू 40+50+. पुन्हा एकदा तारुण्याकडे खेळाडू 40+50+. एक धाव आरोग्यासाठी खेळाडू 40 आणि 50+. पुन्हा एकदा तारुण्याकडे खेळाडू 40 आणि 50+. खेळ क्रिकेटचा सान थोरांचा खेळ, क्रिकेटचा रंगरावांचा. खेळाची साऱ्यांना हाऊस. एक धाव आरोग्यासाठी खेळाडू 40 आणि 50+. पुन्हा एकदा तारुण्याकडे खेळाडू 40 आणि 50+. एक धाव आरोग्यासाठी खेळाडू 40 आणि 50+. एक धाव
बॉलर बॉलरने बॉलरचं नाव काय दादा? बॉलिंग मार्कवर पीटर उभे आहेत. सुंदर असे चेंडू टाकलेले आहे आणि निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. पहिल्या चेंडूवर षटकार आलेला होता. 31 धावांचं टार्गेट आहे. पुढचा चेंडू ऑफ साइडला उच्चावरून मारलेला आणि बहुधा हा सीमा पार चौकार. धावांचा पाठलाग करत असताना 10 धावा धावफलकावरती. या फ्रंट वरती येऊन हा फटका सजवायचा होता. बॅटला चेंडू ब्रश झाला, फ्लाइंग स्लिपला ट्रॅव्हल झाला. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. धावा वाचवल्या गेला. कमी गतीने टाकला होता, हवा तिथं मारायचा होता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क हवा तसा मात्र जुळवर आला नाहीये. एकच धाव धावफलकावरती. 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पिचर पहिलं षटक हाताळण्यासाठी आलेत. हा फटका देखील व्यवस्थित कनेक्शन नाहीये, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक देखील नाहीये. प्रयत्न कमालीचे ते क्षेत्ररक्षकाचे पाहायला मिळतात. सिंगल धाव फक्त इथे आपल्याला पाहायला मिळेल. धावा धावफलकावरती 12 धावा धावफलकावरती 31 धावांचा पाठलाग करत असताना सुरुवात चांगली करून दिली आपल्या टीम साठी. हा फटका चांगला आहे. यावेळी क्रिकेटचं मातच सौंदर्य या फटक्यावरती पाहायला मिळतं. चेंडू चालला आहे कव्हर मधून, डी पेक्षा कव्हरच्या बाहेर. क्रमांक पहिला इथून समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 ही धावसंख्या खऱ्या अर्थानं धावफलकावरती लागली गेली. 18 चेंडू आणि अजूनही 15 धावांची गरज असेल. शेवटचे 18 चेंडू निर्णायकारी आणि 15 धावांची गरज. एखादा गोलंदाज आता मात्र असा ज्योतिषी टीमला मात्र इथून काढावा लागेल की इथून तुम्हाला आता ब्रेक थ्रूची गरज आहे. जी पार्टनरशिप खऱ्या अर्थाने इथून बिल्डअप झाली आहे ना, त्या पार्टनरशिपला इथून थांबवावं लागेल. त्यासाठी चांगली गोलंदाजी मैदानामध्ये साकारणं गरजेचं राहील. अर्धा पाठ मधून मिड विकेटला, डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एकच धाव. हा फटका देखील चांगला आहे. कव्हर मधून काढलाय चेंडूला. डीप कव्हर मधून चेंडू झालाय फरार. नरेश यांच्या पाठमधून येतो आणखीन एक विजयाच्या अगदी समीप जाणारा दर्जेदार क्वालिटी चौकार.
दिला फलंदाज नरेश आणि पवन या दोन्ही फलंदाजांनी खऱ्या अर्थानं चांगली फलंदाजी करत असताना दोन्ही बॅटर आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतात. आता क्षेत्ररक्षण थोडंसं सजवलं जातं, थोडस चेंजेस आपल्याला पाहायला मिळतील कारण की मॅच खऱ्या अर्थानं निर्णायक आहे आणि या निर्णायक मॅच मध्ये चांगला खेळ करायचा त्यासाठी मात्र हा देखील फटका त्याच रिझन मध्ये, परंतु यावेळी क्षेत्ररक्षक आहेत त्यांना बीट करत एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून डीप एक्स्ट्रा कव्हरला हा येतोय दुसरा लगातारचा चौकार. सात धावांची गरज. हा फटका देखील चांगला आहे. हा आणखीन एक बॅक टू बॅक तिसरा चौकार, चौकाराचे हॅट्रिक संपादित करतात फलंदाज नरेश. सन्माननीय ओंकारजी अंडे साहेबांना मी विनंती करतो की आपण या मुख्य व्यासपीठावरती या. दोन धावांची गरज होती. अगदी जर पाहायला गेलं तर चेंडू आणि 2 धावांची गरज. शेवटचे 13 चेंडू 2 धावांची गरज. हा फटका चांगला ओव्हर द बॉलर एक टप्प्या खेळ विजयी चौकार. उपाध्यक्ष 40+ शिरीष दिघे मार्गदर्शक 40. सन्माननीय ओंकारजी अंडे साहेबांना मी विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती या. या मॅच मध्ये विजयी झाला आपण पाहतो रसायनी संघ. फार दूरवरचा प्रवास करत खऱ्या अर्थाने जोगेश्वरी संघ देखील या ट्रॉफीसाठी इथपर्यंत आला होता. त्यांच्या या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं सहर्ष आणि मनपूर्वक अगदी मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत आणि त्यांचा आभार देखील व्यक्त करतो की अगदी 50+ हे खेळाडू परंतु त्या दूरवरचा प्रवास करून त्यांचा खऱ्या अर्थानं क्लास त्यांचा स्वाभाविक खेळ मात्र या मैदानावरती दाखवला त्याबद्दल मात्र त्यांचा आभार. त्यांना पुढच्या वाटचालीसाठी फार खूप खूप शुभेच्छा. आणि आपण जाऊया इथे सन्मान आमचे मान्यवर खऱ्या अर्थाने उपस्थित सन्माननीय